म्हणजे इंडिगो एअरलाईन हे नाव सध्या खूप चर्चेचा विषय ठरतोय. त्यामागची कारणं तुमच्यापासून काही लपलेली नाहीत. सर्वसामान्यांसाठी विमान प्रवासाची व्याख्या बदलून स्वस्त हवाई प्रवासाची कल्पना रुजवणारी एअरलाईन कंपनी म्हणून इंडिगोला ओळखलं जातं. मात्र सध्या इंडिगोला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. गेल्या काही दिवसांपासून इंडिगोच्या अनेक विमानांचे उड्डाणे रद्द झाली आहेत. त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झालाय. आता हा विमान प्रवाशांचा खोळंबा दूर करण्यासाठी इतर फ्लाईट्स नाहीत असंही नाहीये, पण तरीही इंडिगो फ्लाईटनेच मोठ्या संख्येत प्रवास का केला जातो? इंडिगो आणि इतर फ्लाईट्समध्ये असा नेमका काय फरक आहे? इंडिगोची सुरुवात नेमकी कशी झाली? इंडिगोचे संस्थापक नेमके कोण आहेत? इंडिगोचं नेमकं वैशिष्ट्य काय? हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, चर्चेत असणाऱ्या इंडिगोची सुरुवात नेमकी कशी झाली ते अगोदर बघूया. तर बघा, 2005 मध्ये इंटरग्लोब एंटरप्राइजेसचे राहुल भाटिया आणि विमान वाहतूक क्षेत्रातील अनुभवी राकेश गंगवाल यांनी एकत्र येऊन एक स्वच्छ, कार्यक्षम आणि उत्तम व्यवस्थापन असलेली एअरलाईन चालवण्याचं ठरवलं. त्यानुसार एअरलाईनचं पहिलं उड्डाण होण्यापूर्वीच त्यांनी 2005च्या पॅरिस एअर शो मध्ये 100 एअरबस A320 विमानांची ऑर्डर दिली. अनेकांनी त्यांच्यावर संशयही घेतला, पण त्या सगळ्याकडे डोळेझाक करून 4 ऑगस्ट 2006 रोजी इंडिगोने दिल्ली आणि मुंबईला जोडणाऱ्या 3 A320 विमानांसह आपलं पहिलं उड्डाण केलं. त्यानंतर एप्रिल 2007 पर्यंत कंपनीनं 10 लाख प्रवाशांना सेवा दिली होती. याच प्रवाशांच्या प्रतिसादातून प्रेरणा घेऊन 2010 मध्ये 17.3% बाजारपेठेतील वाट्यासह इंडिगोने एअर इंडियाला मागे टाकून भारताची तिसरी सर्वात मोठी एअरलाईन कंपनी म्हणून मान मिळवला. त्यामुळे ऑगस्ट 2012 हा इंडिगोसाठी मोठा टप्पा ठरला. याचा जबरदस्त परिणाम म्हणजे 2012 मध्ये इंडिगो प्रवाशांच्या संख्येनुसार क्रमांक 1 ची एअरलाईन कंपनी ठरली आणि त्याच वर्षाच्या डिसेंबरपर्यंत तिने 5 कोटी प्रवाशांचा टप्पा ओलांडला. हळूहळू इंडिगोने व्यवस्थित विचार करून पद्धतशीर आपल्या कंपनीला उंचीवर नेऊन ठेवलं. आता ते कसं, हे पुढे बघू. 2007च्या शेवटी 14 विमानं, 2009 मध्ये 25 विमानं, 2015 मध्ये 100 विमानं, 2019च्या शेवटी 250 विमानं, तर जानेवारी 2023 पर्यंत 300 विमानं असा टप्पा चढत चढत इंडिगो एअरबस करारांनी जगाला थक्क केलं. त्यानंतर 2019 मध्ये सुमारे 2.3 लाख कोटी रुपयांची 300 A320 विमानांची ऑर्डर दिली गेली आणि त्यानंतर 2023 मध्ये सुमारे $50 अब्ज किमतीची 500 विमानांची ऑर्डर देण्यात आली. हा व्यावसायिक विमान वाहतूक इतिहासातील सर्वात मोठा करार ठरला. तेव्हापासून एअरलाईनने भविष्यातील विस्तारासाठी 30 एअरबस A350-900 विमानांची ऑर्डर देखील दिली. या आकडेवारीने इंडिगोचं वर्चस्व सिद्ध झालं. आर्थिक वर्ष 2023 पर्यंत इंडिगोचा महसूल अंदाजे 55,877 कोटी रुपये एवढा होता आणि सुमारे 2,998 कोटी रुपयांचा निव्वळ त्यामध्ये नफा होता, ज्यामध्ये देशांतर्गत बाजारातील वाटा हा सुमारे 62.1% होता. आज हा आकडा 64.2% जवळ आहे. पण म्हणजे इंडिगोचा एवढ्या झपाट्याने विस्तार कसा झाला? तर ऐका. इंडिगोने जगातील कमी किमतीच्या कंपन्यांची तत्व पाहिली, पण ती भारतात लागू करताना पैशांची व्यवस्था आणि वेळेवर सेवा यावर जास्तीत जास्त भर दिला. इंडिगोने महागड्या आरामदायी सोयी दिल्या नाहीत, पण वेळेवर आणि विश्वास ठेवण्याजोगी सेवा दिली. तर दुसरीकडे किंगफिशरने महागड्या सेवेवर भर दिला आणि ती कोसळली. तर जेट एअरवेजला खर्चाचा मेळ घालणं अवघड झालं. पण इंडिगोने विश्वसनीयता न सोडता प्रवाशांना परवडणारे दर दिले. इंडिगोच्या सर्वोत्तम काळात तिची वेळेवर सेवा देण्याची कामगिरी 86 ते 87% पोहोचली होती. ही कंपनी 100हून जास्त ठिकाणी दररोज 1600हून अधिक जास्त उड्डाणं करत होती. हेच इंडिगोचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. मात्र कोविड काळात इतर एअरलाईन प्रमाणे इंडिगोलाही मोठं नुकसान झालं. कोविड-19च्या साथीच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात घसरली. यानुसार इंडिगोने आर्थिक वर्ष 2020 मध्ये सुमारे 2,750 कोटी रुपयांचा आणि आर्थिक वर्ष 2021 मध्ये सुमारे 5,830 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचं नोंदवलं. मात्र यातूनही कंपनी सावरली. याचं कारण म्हणजे कोरोना काळात इंडिगोच्या 10 विमानांचा मालवाहू विमानांमध्ये बदल करण्यात आला. आंतरराष्ट्रीय प्रवास बंद असताना लहान विमानांमधील मालवाहतूक जागा वापरली गेली आणि मालवाहतूक महसूल एअरलाईनसाठी आधार ठरला. इंडिगोने आर्थिक वर्ष 2022 मध्ये 2,449 कोटी आणि आर्थिक वर्ष 2023 मध्ये 3,068 कोटी रुपयांच्या नफ्यात परतली आणि एका वर्षात ती 10 कोटी प्रवाशांना घेऊन जाणारी पहिली भारतीय एअरलाईन कंपनी ठरली. म्हणजे इंडिगोच्या या यशामागे इंडिगोच्या 2 संस्थापकांमध्ये असलेला ताळमेळ कारणीभूत आहे. राहुल भाटिया यांना खर्चाचं व्यवस्थापन आणि भारतीय नियमांचं ज्ञान आहे, तर दुसऱ्या बाजूला राकेश गंगवाल यांनी जागतिक धोरणाला आकार दिला. त्यांच्या या एकत्रित कामगिरीमुळे इंडिगो भारतातील सर्वात शक्तिशाली एअरलाईन कंपनी झाली. पण काही काळानंतर या 2 संस्थापकांमधील त्यांचे संबंध बिघडू लागले. काळ जसा जसा पुढे सरकत गेला तसतसं दोन्ही भागीदारांमधले मतभेद वाढत गेले.
गंगवाल यांनी इंटरग्लोब एंटरप्राइजेसद्वारे भाटिया यांच्या इंडिगोवरील नियंत्रण, पक्ष, व्यवहार आणि बोर्ड या कामांमध्ये स्पष्टता नाही, व्यवस्थित काम होत नाही असे प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे 2019 मध्ये गंगवाल यांनी सेबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर दोन्ही पक्षांमधील वाद कायदेशीर कारवाईत गेला. हा वाद लंडन लवादापर्यंत पोहोचला आणि त्यामुळेच फेब्रुवारी 2022 मध्ये गंगवाल यांनी संचालक मंडळाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर 5 वर्षात बाजारात त्यांचा हिस्सा विकणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी हळूहळू त्यांचा हिस्सा विकायला सुरुवात केली. आज इंडिगो ही देशांतर्गत विमान बाजारपेठेतील सर्वात मोठी कंपनी आहे, ज्याचा बाजार हिस्सा हा 62% जास्त आहे. मंडळी, गंगवाल यांनी संचालक मंडळातून राजीनामा दिल्यानंतर भारतीय विमान वाहतूक क्षेत्रातील सर्वात प्रभावी भागीदारीचा अंत झाला. त्यानंतर आता सध्या राहुल भाटिया इंटरग्लोब एव्हिएशनमध्ये ग्रुप मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम करतात. इंडिगोची मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हिएशन 2015 मध्ये भारतीय शेअर बाजारात पहिल्यांदा लिस्ट झाली. मार्केट कॅप आणि मार्केट शेअरच्या बाबतीत इंटरग्लोब एव्हिएशन ही भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. 5 डिसेंबर 2025 पर्यंतच्या BSE प्रमोटर स्टॉक होल्डिंग डेटानुसार राहुल भाटिया हे इंडिगोची मूळ कंपनी असणाऱ्या इंटरग्लोब एव्हिएशनचे प्रमोटर आहेत आणि त्यांच्याकडे कंपनीत 0.01% 40,000 एवढे शेअर्स आहेत. राकेश गंगवाल यांच्याकडे 4.53% म्हणजेच 1,75,30,493 शेअर्स आहेत. मंडळी, सध्या इंडिगोचे शेअर्स हे 66.30 रुपयांनी घसरून 5,371.30 रुपयांवर बंद झालेत. तर राकेश गंगवाल यांच्याकडे अजूनही 9,416 कोटी रुपयांचे शेअर्स आहेत, जे एकट्या इंडिगोमध्ये 1,75,30,493 शेअर्सच्या मूल्यावर आधारित आहेत. फोर्ब्सच्या मते 5 डिसेंबर 2025 रोजी राहुल भाटियांची एकूण संपत्ती $8.1 अब्ज आहे. फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीनुसार भाटिया जगातील अब्जाधीशांमध्ये 420व्या क्रमांकावर आहेत. आकडेवारीनुसार भारतात सुरू असलेल्या इंडिगो संकटादरम्यान राहुल भाटिया यांच्या एकूण संपत्तीत 1.02% म्हणजेच $84 लाख घट झाली आहे. मंडळी, चर्चेत असणाऱ्या एअरलाईन कंपनी इंडिगोने आपल्या सोशल मीडिया हँडलवर 2 वर्षांपूर्वी एक लिहिली आहे की इंडिगो म्हणजेच नेहमी परवडणारी, वक्तशीर आणि त्रासमुक्त प्रवास असणारी लाईन कंपनी आहे. या विचारसरणीचा परिणाम इंडिगोच्या आतापर्यंतच्या प्रवासात दिसून येतो. पण सध्या याच इंडिगोमुळे प्रवाशांची झालेली गैरसोय याचं कारण इंडिगोकडून असं सांगितलं जातंय की पायलटची संख्या कमी असतानाही एअरलाईनच्या नवीन नियमानुसार वैज्ञानिकांचा थकवा कमी करण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या नियमांमुळे गोंधळ उडाला आहे. मात्र या सगळ्यामध्ये प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात झालेला खोळंबा याबद्दल लोकसत्ताच्या वृत्तामध्ये दिल्याप्रमाणे इंडिगोनं म्हटलंय की सर्व प्रभावित झालेल्या प्रवाशांना त्यांनी आता पेमेंट केलेल्या पद्धतीनुसार आपोआप रिफंड दिला जाईल. तसंच 5 ते 15 डिसेंबर 2025 या कालावधीत ज्या प्रवाशांनी तिकीट रद्द केलं किंवा प्रवासाची वेळ बदलली, अशा प्रवाशांना त्यासाठीची रक्कम पूर्णपणे माफ करण्यात आली असल्याचंही इंडिगोने जाहीर केलंय. त्याचबरोबर ते प्रवाशांसाठी असंही म्हणाले की आम्ही मनापासून माफी मागतो आणि तुमच्यापैकी अनेकांसाठी गेले काही दिवस किती त्रासाचे असतील हे आम्ही समजू शकतो. तसंच जोपर्यंत या संकट रात्री संपत नाहीत तोपर्यंतच्या काळात इंडिगो तुमची मदत करण्यासाठी आणि आमची सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी आमच्या क्षमतेनुसार सर्व काही करू, असं इंडिगोने म्हटलंय. पण खरंच इंडिगो दिलेला हा शब्द पाळेल का? परत इंडिगोची विमानसेवा चालू होईल का? आणि इंडिगोच्या या सगळ्या सेवेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच आपल्या विशेषवारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.